नमस्कार. अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्री म्हणते की काय आहे, आता आपण सगळे एकत्र जमलोच आहोत, तर माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपण आजच भाऊबीज साजरी करूया का? शुभ्रा रागाने म्हणते की कशाला? श्री म्हणते की कशाला म्हणजे अगस्त्य उद्या कामानिमित्त बाहेर जाणार आहे ना, म्हणून म्हणलं तो पण आहे आज, तर आजच साजरी करूया. शुभ्रा म्हणते की जाऊ देत ना त्याला, तसं पण या घरात ब्रदर सिस्टर कुठे आहेत, सो भाऊबीजेचा काय संबंध? श्री म्हणते की तेच मला म्हणायचं होतं शुभ्रा, कसं आहे आता विशू भाऊजींना मी ओवाळणार, मी औक्षण करणार की नाही भाऊजींचं भाऊ म्हणून, तर अगस्त्यला एवढं वर्ष कोणीच भाऊ म्हणून ओवाळलं नसेल ना, कारण त्याला बहीणच नाही आहे. मग आता तू ओवाळू शकतेस की? हे ऐकून सगळेच आश्चर्याने श्रीकडे बघायला लागतात. शुभ्राला मात्र खूप राग येतो. श्री म्हणते की नाही म्हणजे तशीही तू मदत करतच असतेस, नको तिथे एवढं मदतीला धावून येतेस, एवढी काळजी करतेस, मग तुमच्या नात्याला काहीतरी नाव दिलं पाहिजे ना, म्हणून म्हटलं. आणि ती सर्वांना विचारते की बरोबर आहे ना. सगळेजण खुश होऊन श्रीकडे बघायला लागतात. आता श्री शुभ्राला विचारते की ओवाळशील ना अगस्त्यला? मग सगळेजण आनंदाने भाऊबीज झालीच पाहिजे असं मोठ्याने ओरडायला लागतात. पृथ्वीदादा खुश होऊन म्हणतात की एकदम बेस्ट आयडिया आहे, आणि मनातच म्हणतात की श्री, आज तू बरोबर कात्रीत पकडला आहे शुभ्राला. स्वीटी वहिनी सुद्धा म्हणतात की वा श्री, मानलं तुला, कसली बेस्ट आयडिया दिली आहेस. शुभ्रा रागाने म्हणते की कसली बेस्ट आयडिया, तुम्ही ना हिच्या फालतू गोष्टींना ना उगीच डोक्यावरती चढवू नका. स्वीटी वहिनी म्हणतात की अगं खरंच शुभ्रा, आम्हाला एवढ्या वर्षात हे कधीच सुचलं नाही. श्री शुभ्राला म्हणते की जाऊ बाई, आपलं कसं स्ट्रेट फॉरवर्ड असतं ना, चला आपण भाऊबीज करूया, विथ म्युझिक करूया. शुभ्रा खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की मी कसं ओवाळू अगस्त्याला. विशू तिला विचारतो की का, काय प्रॉब्लेम आहे का? शुभ्रा म्हणते की विशू, मी ना मानलेल्या नात्यांवरती बिलीव्ह करत नाही, सो मी त्यांची फ्रेंड आहे तर फ्रेंडच राहणार. विशू म्हणतो की अगं मग एवढं काय त्यात, श्री वहिनींना मी सुद्धा टीचरच मानतो ना, मी बहीण म्हणतो तिला, तर तुला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, तू त्याला ओवाळ आणि बदल्यात एक महागडं गिफ्ट मागून घे. अगस्त्य म्हणतो की आणि मलाही काही हरकत नाही, वहिनी ही बहिणीसारखीच असते ना. आणि विशू म्हणाला तसं तुझ्या ओवाळणीत एक महागडं गिफ्ट ॲड होईल, सो प्लीज विचार करा. विशू खुश होऊन म्हणतो की परफेक्ट, या घरातला आनंदाचा क्षण दुसरा कोणताच असू शकत नाही. आणि सगळेजण पाठावर जाऊन बसतात. शुभ्रा हळूच रागाने श्रीला म्हणते की तू काय डोक्यावर पडले आहेस का श्री, काय चालवले तू हे? श्री म्हणते की मी नाही डोक्यावर पडले, ज्याचं डोकं ठिकाणावर नाही ना त्याचं डोकं ठिकाणावर लावण्याचा प्रयत्न करते. तुला काय वाटलं तुझे अगस्त्यबरोबर वागली ते मी विसरून जाईल? आणि मी काहीही विसरले नाही आहे शुभ्रा. शुभ्रा म्हणते की ते काही असू दे, पण मी नाही ओवाळणार अगस्त्या. श्री म्हणते की बघ आता, विषय सगळ्यांसमोर झाला आहे, तो सगळ्यांना सगळं माहिती आहे आणि अगस्त्यसुद्धा तयार झाला आहे. तो अगस्त्याला नाही ओवाळलं तर अगस्त्यला काय कळायचं ते कळेलच, पण तुला दुसरा पर्यायच नाही आहे. शुभ्रा टेन्शनमध्ये येऊन मनातच म्हणते की वाटलं नव्हतं श्री तू असा गेम करशील, पण मी अगस्त्याला कसं ओवाळू? नवरा म्हणून ठीक आहे, पण हे भाऊ शी यार. श्री म्हणते की भाऊ म्हणूनच ओवाळायचं आहे, नको एवढा विचार करूस. बरं मी तुला एक पर्याय देते, तू अगस्त्याबरोबर जे काही वागलीस ना ते आज आता इथे सगळ्यांसमोर कबूल कर, नाहीतर मग अगस्त्याला ओवाळ. आणि विचारते की काय पचलं नाही वाटतं तुला शुभ्रा? तूच म्हणाली होतीस ना एक संधी दे म्हणून, ही शेवटची संधी आहे तुझ्याकडे, बोल काय करतेस? शुभ्रा खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. श्री तिला विचारते की बोल ना शुभ्रा, तू अशी नाही ऐकणार ना, थांब. असं म्हणून ती आरतीचं ताट शुभ्राला आणून देते आणि म्हणते की हे घे शुभ्रा, ओवाळ अगस्त्याला. तेव्हा शुभ्रा म्हणते की ठीक आहे मी ओवाळते अगस्त्याला, पण त्याआधी तू विशूला ओवाळ. मग श्री चालतंय की असं म्हणून विशूला ओवाळायला जाते. विशू श्रीला 100 रुपये ओवाळणी देते. म्हणतो की टीचर ताई सॉरी, यापेक्षा जास्त नाही देऊ शकत. श्री म्हणते की काही हरकत नाही विशू भाऊ, तसं पण भाऊ काळजी करणारा, माया करणारा पाहिजे, गिफ्टचं काय, पण यावेळेस मी आणि अगस्त्याने काहीतरी आणलं आहे. असं म्हणून ती विशूला एक गिफ्ट देते आणि म्हणते की हे आमच्याकडून. आणि ती सर्वांनाच म्हणते की सगळ्यांसाठी आणलं आहे, बसा सगळ्यांनी. शुभ्रा विशूला म्हणते की विशू, तुझ्या टीचर ताईंनी एवढ्या प्रेमाने गिफ्ट आणलं आहे, उघडून बघ ना. मग विशू ते गिफ्ट उघडून बघतो, त्यात एक गिफ्टसोबत एक लिफाफा पण असतो. विशू तो उघडून पाहतो तर त्यात अगस्त्य आणि शुभ्राच्या एंगेजमेंटचे फोटो असतात. हे बघून विशू खूप शॉक होतो. शुभ्रा खुश होऊन त्याच्याकडे बघत असते. विशू रागाने उठून उभं राहतो आणि मोठ्याने म्हणतो
म्हणतो की काय फालतूगिरी लावली आहे आणि रागाने ते गिफ्ट फेकून देतो. सगळेच घाबरून उठून उभं राहतात. अगस्त्य विचारतो की विशू अरे काय झालं? विशू म्हणतो की मूर्ख वाटलो का मी? श्री टेन्शनमध्ये येऊन म्हणते की विशू दादा काय झालं? नाही आवडलं का तुम्हाला गिफ्ट? शुभ्रासुद्धा विचारते की विशू तुला गिफ्ट नाही आवडलं का? या विशू रागाने म्हणतो की आवडलं ना, एवढं स्पेशल गिफ्ट आहे, आवडलं मला. आणि तो फोटो शुभ्राला दाखवतो आणि म्हणतो की बघ. शुभ्रा नाटक करत रागाने श्रीला म्हणते की श्री तू हे गिफ्ट दिलंस विशूला? अगस्त्य विचारतो की विशू नक्की काय झालं आहे सांगशील का? विशू रागाने म्हणतो की तूच बघ काय झालंय. आणि तो फोटो अगस्त्याला दाखवत म्हणतो की बघ काय आहे हे. पृथ्वीदादा म्हणतात की विशू तू एवढा ओव्हर रिॲक्ट का होतोयस? विशू रागाने म्हणतो की ओव्हर रिॲक्ट मी करतोय? तुम्हीच बघा काय आहे हे, सगळ्यांनी बघा. असं म्हणून तो सगळ्यांना फोटो दाखवतो. सगळेच फोटो बघून खूप शॉक होतात. श्री टेन्शनमध्ये येऊन म्हणते की हे इथे कसे काय आले? विशू रागाने म्हणतो की ते महत्त्वाचं नाही आहे, मला आधी सांगा की हा सगळा काय प्रकार आहे, हे काय चाललंय? आणि ओरडून म्हणतो की बोला. शुभ्रा खूप खुश झालेली असते. तिला आठवतं की तिने कसं हळूच रात्री श्रीच्या रूममध्ये जाऊन विशूच्या गिफ्टमध्ये ते फोटो ठेवले होते. हे सगळं आठवून ती खूप खुश होत असते. विशू खूपच चिडलेला असतो. तो रागाने म्हणतो की बोला, मला उत्तर हवं आहे. अगस्त्य म्हणतो की विशू तू जसं समजतोय तसं काहीच नाही. विशू अगस्त्यवर ओरडून म्हणतो की ए तू गप्प बसायचा, तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तर तोंड फोडेन मी तुझं. पृथ्वीदादा विशूला समजावत म्हणतो की विशू रागाने म्हणतो की दादा तू मलाच समजव. आणि तो अगस्त्याला विचारतो की तू सक्का भाऊ आहेस ना माझा? हे सगळं केल्यानंतर तिच्याशी बहीण भावाचं नातं जोडायला निघालास, लाज वाटत नाही का रे तुला? जराही लाज नाही वाटत? अर्थ तरी कळतो का बहीण भावाच्या नात्याचा? मनात एक आणि दाखवतात एक, सगळं नाटक करतात. अगस्त्य म्हणतो की विशू अरे कसली नाटकं? विशू रागाने म्हणतो की कसली नाटकं? आणि तो शुभ्राला अगस्त्यजवळ उभा करत म्हणतात की हे काय आहे तुमच्या दोघांमध्ये? काय आहे? कोणतं नातं आहे तुमच्या दोघांमध्ये? दीर वहिनीचं की अजून काही? अगस्त्य म्हणतो की विशू असं काही नाही आहे प्लीज. विशू रागाने म्हणतो की मग हिने माझ्याशी लग्न का केलं? अगस्त्य म्हणतो की विशू तुझा काहीतरी गैरसमज होतोय. विशू रागाने म्हणतो की माझा गैरसमज होतोय? आणि तो रागाने आदळआपट करायला लागतो. आदित्यदादा त्याला समजावत म्हणतात की विशू अरे शांत हो, तुझा खरंच गैरसमज होतोय. काय घडलं आहे हे तुला खरंच माहिती नाही. काय झालं आहे ते तुला सांगतो ना आता. विशू ओरडून म्हणतो की आत्ता? मग आधी काय झोपला होतात का तुम्ही? की मला फक्त अंधारातच ठेवायचं होतं? अरे जी मुलगी माझ्याशी लग्न करून या घरात येते आणि तीच मुलगी माझ्या भावासोबत. अगस्त्य त्याला थांबवत रागाने म्हणतो की बस करा विशू, गप्प बस, काही बोलू नकोस, रागात शांत राहा. विशू अगस्त्याच्या अंगावर धावून जात म्हणतो की तू माझ्यावर आवाज चढवतो. आदित्यदादा आणि पृथ्वीदादा विशूला थांबवतात. विशू रागाने म्हणतो की भाऊ म्हणायची लायकी नाही आहे तुझी. या घरात सगळ्यात जवळचा तू वाटत होतास माझ्या. सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावर होता आणि तू काय केलंस? माझ्या पाठीत खंजीर खुपसला. आणि रडत म्हणतो की गद्दार आहेस तू, गद्दार. अगस्त्य म्हणतो की विशू प्लीज ऐकून घेण्याची तयारी ठेवशील का? मला बोलू देशील का एकदा? विशू पृथ्वीदादांना खाली बसवत म्हणतो की दादा मला सांग, मी नेहमी आपल्या घराचाच आधी विचार केला ना? मी सगळ्यात जास्त महत्त्व या घराला, घरातल्यांना दिलं. आणि अगस्त्याकडे बघत म्हणतो की ज्याला सर्वस्व मानलं त्याने काय केलं माझ्याशी? धोका दिला. दादा फसवलं मला याने, असं म्हणून तो खूप रडायला लागतो. सगळेच खूप इमोशनल होतात. श्री विशूला समजवायला त्याच्याजवळ येते आणि म्हणते की विशू दादा एकदा ऐकून घ्या ना. विशू श्रीला म्हणतो की टीचर ताई तुम्हाला हे सगळं माहिती होतं? यावर कोणी काहीच बोलत नाही. विशू श्रीकडे बघतो आणि म्हणतो की टीचर ताई माझ्याकडे बघा आणि प्लीज मला सांगा, शुभ्रा आणि अगस्त्याची एंगेजमेंट झाली आणि लग्न माझ्याशी असं का? टीचर ताई मला यातलं काहीच माहिती नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना? प्लीज टीचर ताई सांगा ना. पण कोणी काहीच बोलत नाही. विशू खाली बसून खूप रडायला लागतो. अगस्त्य म्हणतो की विशू प्लीज माझं ऐकशील का? हे जे काही घडले ते आम्हाला खरंच माहिती नव्हतं. हे आईच्या परवानगीने घडलं आहे. प्लीज विश्वास ठेव. विशू अगस्त्यावर ओरडत म्हणतो की एक गप्प बस, तुला विचारलं आहे का मी? तू काहीही बोलशील आणि मला पटेल काय? अगस्त्य म्हणतो की विशू प्लीज ऐकून घे, आईमुळे झालंय. विशू रागाने म्हणतो की आईचं नाव घ्यायचं नाही आहे तू, आईचं नाव घ्यायचंच नाही. अच्छा, म्हणजे आई आता घरात नाही म्हणून सगळी बिलं तिच्यावर फाडणार तू? आईचं नाव घेतलं किंवा तिच्यावर आरोप जरी केलेस ना तर मी तुझं. सगळेच विशूकडे घाबरून बघत असतात. विशू म्हणतो की अरे आईची इच्छा असती ना तर टीचर ताईंना तिने लांब नसतं केलं.
तुम्ही मला खोटं सांगून गुंडाळू नका. मला माहिती आहे की असं काहीतरी घडलं आहे की जे मला माहिती नाही. शुभ्रा खुश होऊन मनातच म्हणते की दॅट्स ग्रेट विशू. आता तुझ्यातला खरा विशू बाहेर आला की नाही. कर अजून राडा कर. विशू रडत म्हणतो की हे सगळे फोटो काय सांगतायत आणि तो खूप रडायला लागतो. सगळेच त्याला बघून खूप इमोशनल होतात. शुभ्रा विशूजवळ जात त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की विशू रागाने तिचा हात झटकून देतो आणि म्हणतो की हात नाही लावायचा, लांब राहायचं. तुझ्यावर एवढं प्रेम केलं मी, सगळ्यात जास्त विश्वास ठेवला तुझ्यावर. आणि रागाने तो खुर्ची उचलून शुभ्राला मारायला लागतो. सगळेजण खूप घाबरतात. अगस्त्य विशूला थांबवतो. विशू रडत म्हणतो की तू पण तशीच निघालीस, खोटारडी, विश्वासघातकी. शुभ्रा विशूला म्हणते की विशू तू प्लीज माझं एकदा ऐकून घे. मला माहिती आहे तुला खूप राग आला आहे, तुला खूप मोठा शॉक बसला आहे. आणि ती विशूला हळूच म्हणते की मला माहिती आहे तुला कशाने बरं वाटणार आहे, त्यामुळे तू जा. मग विशू रागाने तिथून निघून जातो. सगळेच खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. शुभ्रा श्रीजवळ जाऊन म्हणते की श्री, तुला जरासुद्धा लाज वाटत नाही का गं? का केलंस असं तू हे? मला वाटलं होतं सणवार आहे, किमान 2 दिवस तरी हे घर आनंदात राहील, पण तो आनंदसुद्धा तू टिकू दिला नाहीस. काय मिळालं तुला हे सगळं करून? तुला बघवलं नाही माझं आणि विशूचं चूक का? तू आमच्या नात्यात फूट पाडायला बघतेस का? का करतेस तू हे सगळं? का माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागले आहेस? आज तुझ्यामुळे माझ्या आणि विशूमध्ये फूट पडली आहे. विशू आणि अगस्त्यमध्ये फूट पडली आहे. शी असं म्हणून ती रागाने तिथून निघून जाते. श्रीला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडायला लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो.